आता लक्ष द्या. आता काल आपण इथपर्यंत आलो होतो. साइन टू थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ध्यान देणार मी. काल आपण या फॉर्म्युल्यापर्यंत आलो होतो. साइन टू थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. याच्यासाठी एक्सप्रेशन बनते कॉस एक्स इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि आपल्याला पुट करायचा आहे एक्स इज इक्वल टू साइन थिटा. आपण जर एक्स इज इक्वल टू इथे साइन थिटा पुट केला इथे आणि इथे, हा 2 साइन थिटा होतो. इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. आणि त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. मग इथे तो 2 साइन थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा, आणि तो कॉस थिटा. मग तो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे इथला स्क्वेअर रूट निघून जाते आणि मग त्याच्या ठिकाणी येते साइन टू थिटा. बरोबर आहे. आता आपण दुसरा फॉर्म्युला घेतोय इथे. साइन टू थिटाचाच घेतोय, साइन टू थिटाचाच घेतोय. तो घेतोय 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम्स येणार आहे, खूप सारे. आता इथे याच्यासाठी एक्सप्रेशन कोणतं तयार होते? याच्यासाठी एक्सप्रेशन तयार होते टॉयस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि तुम्हाला पुट करायचं असतं इथे एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. आता होतं का या ठिकाणी? इथे आपण एक्सच्या ठिकाणी टॅन थिटा पुट केला की हा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा होते, आणि मग त्याची व्हॅल्यू होते 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, आणि मग साइन टू थिटा. आणि याचं जर आपण एखादा प्रॉब्लेम पाहिलं, याच्यावरचं जर एखादा आपण प्रॉब्लेम पाहिलं तर हे प्रॉब्लेम असं तयार होते. समजा आपल्याला वाय इज इक्वल टू साइन इनवर्स टॉयस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दिलं असेल, आणि तुम्हाला विचारलं असेल या ठिकाणी की तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह काढा, म्हणजे डीवाय बाय डी एक्स काढा. मग इथे काय करतो, हा जो टॉयस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, हा जो एक्सप्रेशन आहे हा फक्त आणि फक्त साइन टू थिटाच्याच फॉर्म्युल्यासाठी तयार झालेला आहे, दुसऱ्यासाठी नाही आहे. हां, तुम्हाला जर सायन्स इनवर्स दिला असेल तर या ठिकाणी तुम्हाला कॉस इनवर्स देता येईल, पण टॅन इनवर्स, सेक इनवर्स असं देता येणार नाही. राईट. फक्त हा साइन इनवर्ससाठी आणि कॉस इनवर्ससाठी. किंवा आपल्याला माहित आहे की साइन इनवर्ससाठी तर तयार झाला आहे, समजा कॉस इनवर्स दिलं तर आपल्याला मग तिकडेच्या साईनचं कन्व्हर्शन कॉसमध्ये करता येते. ते फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. मग इथे काय करतो आपण, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा करतो. एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट केल्यानंतर इथून आपल्याला या थिटाची व्हॅल्यू भेटते, आणि ती असते टॅन इनवर्स एक्स. हे सर्वांना माहीत आहे बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हा वाय किती होतो? हा होतो साइन इनवर्स 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स साइन 2 थिटा होतो हा. आता साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होतो, राहिला आपल्याकडे 2 थिटा, आणि मग या थिटाच्या ठिकाणी ठेवतो आपण टॅन इनवर्स एक्स. हा झाला वाय. याला आपण डिफरन्शिएट करतो. हाव टू डीवाय बाय डी एक्स. इथून 2 इंटू आहे, 2ला बाहेर काढतो आपण, डी बाय डी एक्स टॅन इनवर्स एक्स, आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स माहित आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. निघाला प्रॉब्लेम हे 3 मार्काचं. हे इतक्या इझी प्रॉब्लेम निघते आपलं, पण आपल्याला हे एक्सप्रेशन माहीत पाहिजे, इथे पुट काय करायचं हे माहीत पाहिजे, आणि मग 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा साइन टू थिटा असते हे माहीत पाहिजे. इथं तुम्ही कॉस इनवर्सचा जर प्रॉब्लेम घेतला या एक्सप्रेशनसाठी तरी चालते. इथं काही कॉस इनवर्स येईल, पण इथे किती येते साइन, पण आपल्याला माहिती आहे साईनचं कन्व्हर्शन आपल्याला कॉसमध्ये करता येते. हा जो साइन टू थिटा आहे हा कॉस पाय बाय 2 मायनस 2 थिटा असतो. मग आता काय होईल बघा, इथे जर कॉस इनवर्स दिलं असेल तर हा कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होईल, पाय बाय 2 मायनस 2 थिटा राहते. मग थिटाच्या ठिकाणी पुन्हा टॅन इनवर्स ठेवला तर मग किती होईल, इथे पाय बाय 2 मायनस 2 टॅन इनवर्स आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 तर 0 होतो, 2 बाहेर निघाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स होते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर मायनस 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आन्सर होते. ते इझिली प्रॉब्लेम निघतात तुमचे, काही दिक्कत नहीं है. पे नंबर 3 आता है आपके पास कॉस टू थीटा, आणि हा होते 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा.
आता एक्सप्रेशन काय बनेल 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ही तुम्हाला एक्सप्रेशन देते. आणि मग इथं पुट काय करणार आपण पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटाच पुट करणार राईट. नंतर नंबर 4वर येते तुमचं टॅन 2 थिटा हा येतो 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता तुम्हाला सांगता येईल की एक्सप्रेशन कोणतं तयार होणार आहे 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि तुम्हाला पुट काय करायचं आहे पुट एक्स इज इक्वल टू अगेन टॅन थिटा. हे जर तुम्हाला साइन 2 थिटा कॉस 2 थिटा आणि टॅन 2 थिटा चे फॉर्म्युले आणि त्याचे रिलेटेड एक्सप्रेशन आणि त्याचे रिलेटेड सबस्टिट्यूशन राईट. आता आपल्याकडे अजून फॉर्म्युले आहेत नंबर 5. जसं आपल्याकडे साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे हा होतो 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आता एक्सप्रेशन कोणतं बनेल याच्या ठिकाणी 3x मायनस 4x क्यूब 3x मायनस 4x क्यूब. आता 3x मायनस 4x क्यूब या एक्सच्या ठिकाणी जर मी साइन थिटा पुट केला तुम्हाला हे भेटेल. मग तुम्हाला त्याच्या ठिकाणी काय ठेवता येईल साइन 3 थिटा. तुम्हाला पुट काय करायचं आहे एक्स इज इक्वल टू साइन थिटा. नंबर 6वर येतो आपण कॉस 3 थिटा हा होतो 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. याला एक्सप्रेशन कोणतं तयार होईल तुमचं आता मला सांगा 4x क्यूब मायनस 3x आणि तुम्हाला पुट काय करावं लागेल कॉस थिटा एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. आणि मग आता टॅन 3 थिटा नंबर 7वर येतो आपण टॅन 3 थिटा. टॅन 3 थिटा किती असते 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. असा हा फॉर्म्युला आहे तुमचा. मग आता मला सांगा याच्यासाठी एक्सप्रेशन कोणतं तयार होणार आहे तुमचं 3x मायनस एक्स क्यूब 1 मायनस 3x स्क्वेअर. आणि मग पुट काय करणार पुट करणार एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे हा होईल मग 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. मग त्याच्या ठिकाणी तुम्हाला टॅन 3 थिटा ठेवता येते. हे तुम्हाला सर्व एवढ्या गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला आता डेरिव्हेटिव्हमध्ये. लक्षात आलं. आता हा सर्व पार्ट झाल्यानंतर महत्वाचा पार्ट येतो डेरिव्हेटिव्ह काढणे. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते आपल्याला. आता इथं काय होते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला फॉर्म्युले निश्चितच पार्ट पाहिजे. फॉर्म्युले जर पार्ट नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता काय हेडिंग आपलं डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. या फिर ऐसे भी बोल सकते आप फाइंड dy बाय dx. आणि आता पहिला प्रॉब्लेम लक्षात ठेवा तुम्हाला सॉल्व्ह प्रॉब्लेम महत्वाचे आहे. आता तुम्हाला पुस्तकाची आवश्यकता पडेल डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स राईट. इथे काय करतोय आपण पहिला प्रॉब्लेम घेतोय साइन इनवर्स एक्स क्यूब राईट. आता आपण पुस्तकातलेच प्रॉब्लेम घेणार आहे एक्स्ट्रा प्रॉब्लेम नाही घेणार आहे. टाईम नाही आहे आपल्याकडे जास्त आणि एक्झाममध्ये पुस्तकातलेच प्रॉब्लेम येतात आपल्याला. तो ध्यान देना यहाँ पे प्रॉब्लम सॉल्व कैसे करते हैं. ये पूरा का पूरा टर्म एक्स के फॉर्म में है तो लेट वाई इज इक्वल टू हो गया लेट वाई इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स क्यूब. आता लक्ष द्या आता तुम्हाला फॉर्म्युल्याची आवश्यकता पडेल. मी तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले लिहून देतो इथं वेळ लागू नाही झाला तर. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स होतो 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि याच्याकडून रिलेटेड फॉर्म्युला तयार होतो आपला डी बाय डी एक्स साइन इनवर्स एफ ऑफ एक्स. आणि हा असतो 1 अपॉन इन रूट 1 मायनस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. मग हे दोन वेगळे वेगळे फॉर्म्युले नाहीच आहे जनरली सारखेच फॉर्म्युले आहेत. हा तुमचा मेन फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स केव्हा यूज करायचा या साइन इनवर्सला अटॅच फक्त एक्स आला असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करतो. बरं याचा डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्ही हा जर फॉर्म्युला अप्लाय केला तर काय हरकत नाही.
समजा मी या एक्झाम्पलला याच्याशी कम्पेअर केलं तर या एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी आला किती आहे एक्स. आता एक वेळा थोड्या वेळापुरतं जर इथं मी एक्स आहे असं कन्सिडर केलं तर हा साइन इनवर्स एक्स झाला. तर वन अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स होतो किती 1च होतो ना, आणि 1ने मल्टिप्लाय काही फरक नाही पडत. मग हा एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला केव्हा अप्लाय करायचा, साइन इनवर्सला अटॅच जर एक्सला सोडून दुसरी टर्म आली असेल, जसं या ठिकाणी साइन इनवर्स एक्स क्यूब दिलाय, एक्स नाही दिलाय, इथं साइन इनवर्स एक्स दिला असतं तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह किती आला असता 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर दिलाय. आता काय करतो इथं पण साइन इनवर्स एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करतो. आणि आता तुम्ही याच्यासोबत जर याला कम्पेअर केलं तर एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी किती आलाय एक्स क्यूब आलाय. मग त्याला काय करणार आपण, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहिणार. हा होणार dy बाय dx इज इक्वल टू डी बाय डी एक्स साइन इनवर्स एक्स क्यूब. तुमचा हा एफ ऑफ एक्स झाला आता इथे साइन इनवर्स एफ ऑफ एक्स, साइन इनवर्स एफ ऑफ एक्स. मग इथे काय करायचं, ज्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आलाय त्या ठिकाणी एक्स क्यूब ठेवायचा. इथे जर टॉयस एक्स असता तर टॉयस एक्स ठेवला असता, ई टू द पॉवर एक्स असता तर ई टू द पॉवर एक्स, इव्हन समजा कॉस एक्स असता तर कॉस एक्स ठेवला असता, टॅन एक्स असता तर लॉग एक्स असता तर लॉग एक्स, एवढाच फरक पडणार आहे. टॉयस एक्स प्लस 1 असेल तर टॉयस एक्स प्लस 1 ठेवा. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा होता. तर हा होईल या फॉर्म्युल्यानुसार 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स क्यूबचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब तुम्हाला काढता आला पाहिजे, आणि हा निघतो पॉवर फॉर्म्युल्याने. लक्ष द्या इकडे, पॉवर फॉर्म्युला डी बाय डी एक्स तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्हाला माहित आहे एक्स टू द पॉवर एन हा एन रिअल नंबर असतो, याचा डेरिव्हेटिव्ह असतो एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती होईल 3 इंटू एक्स टू द पॉवर 3 मायनस 1. तर हा व्हायला पाहिजे 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स टू द पॉवर 6 इंटू 3x स्क्वेअर. आणि हा 3x स्क्वेअर इथे आणला की हा बनेल 3x स्क्वेअर अपॉन इन रूट 1 मायनस एक्स टू द पॉवर 6. तुम्हाला वाटलंच तर होमवर्कसाठी काही प्रॉब्लेम तुम्हाला देता येईल याचे. तसं साइन इनवर्स रूट एक्स हा दिला. नंबर 2 साइन इनवर्स ई टू द पॉवर एक्स दिला. नंबर 3 साइन इनवर्स लॉग एक्स दिला. नंबर 4 साइन इनवर्स 3x प्लस 7 दिला. नंबर 5 साइन इनवर्स टॅन एक्स दिला. छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. इथं एफ ऑफ एक्स किती होईल रूट एक्स होईल, इथे एफ ऑफ एक्स किती होईल ई टू द पॉवर एक्स होईल, इथे एफ ऑफ एक्स किती होईल लॉग एक्स होईल, इथे किती होईल 3x प्लस 7, आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स येणार आहे. मग या प्रॉब्लेममध्ये इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स येईल. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स किती असतो 1 अपॉन 2 रूट एक्स. इथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स होईल, ई टू द पॉवर एक्स येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येईल 1 बाय एक्स येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 7 3 असतो. 3xचा डेरिव्हेटिव्ह 3 आणि 7चा डेरिव्हेटिव्ह ही तुम्हाला माहीत पाहिजे. बरं आता ना, आता जर अभ्यास नाही केला तर तुमचा पांदान वाजल्याशिवाय होणार नाही. लक्षात ठेवा, मोबाईल घेऊन अँड्रॉइड मोबाईल घेऊन व्हॉट्सअप फेसबुकवर नका जाऊ. अभ्यासाकडे लावा दिमाग. साइन इनवर्स 5 टू द पॉवर एक्स हा एफ ऑफ एक्स झाला 5 टू द पॉवर एक्स. आणि हा जो 5 टू द पॉवर एक्स हा ए टू द पॉवर एक्स आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे हा. आणि ए टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. तो 5 टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल 5 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 5. तुम्हाला फॉर्म्युले पाठच करायचे नाही तर पुरा सेकंड पेपर बोंबलणार आहे तुमचा. बस झालं, बोर्डाने दिलेले 40 मार्क भेटेल आपल्याला, जास्त नाही भेटणार. हे झालं पहिला प्रॉब्लेम. याची होमवर्क दिली आपण. आता आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊ. यातला कोणता दिलाय बघू. कॉस इनवर्स 2x स्क्वेअर मायनस. आपल्याला आपल्या मताने भरपूर सारे प्रॉब्लेम घेता येतात. खूप सारे प्रॉब्लेम लागन तेवढे प्रॉब्लेम घेता येईल आपल्याला. कॉस इनवर्स एफ ऑफ, आता एफ ऑफ कॉस इनवर्स एक्स असता तर हा जो पार्ट आहे मी इथे लिहून दिलेला याच्याकडे लक्ष द्या.
हाच पार्ट महत्वाचा आहे, याच्याप्रमाणेच आपण हा डेरिव्हेटिव्ह काढतोय. आणि या 1 से लेके 6 तक 1 से लेके 6 तक सबके सब डेरिवेटिव साइन इनवर्स एफ ऑफ एक्स का फॉर्मूला अप्लाई करके ही निकालने वाले हैं. अब यहाँ पे साइन कॉस इनवर्स वाला है तो यहाँ पे कॉस इनवर्स वाला फॉर्मूला लगेगा. लक्षात ठेवा आता इथे काय होईल, लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स 2x स्क्वेअर मायनस एक्स, डिफरेंशिएट y विथ रिस्पेक्ट टू x, therefore dy by dx is equal to d by dx cos inverse 2x स्क्वेअर मायनस. लक्षात द्या इथे तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मी तर साईडला लिहून घेतो. लक्ष द्या इथे डी बाय डी एक्स एकदा लिहिणार आहे फक्त, आता जास्त नाही लिहिणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एक्स असतो -1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स ये होता है तुम्हारा -1 अपॉन इन रूट 1 माइनस एफ ऑफ एक्स का स्क्वायर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता मला सांगा, कॉस इनवर्सला अटॅच जर फक्त एक्स दिला असेल त्याचा माझ्याकडे डायरेक्टच फॉर्म्युला आहे -1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि एक्सच्या ठिकाणी जर एक्सच्या फॉर्ममधली दुसरी टर्म दिली असेल एक्सला सोडून, जसं 2x स्क्वेअर मायनस एक दिला आहे, तर इथे तुम्हाला मग कॉस इनवर्स एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आता जर मी या एक्झाम्पलसोबत या फॉर्म्युल्याला कम्पेअर केलं, या एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती होऊन राहिली आहे 2x स्क्वेअर प्लस एक्स, 2x स्क्वेअर मायनस एक, हा झाला तुमचा इथला एफ ऑफ एक्स. मग या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आला आहे त्या ठिकाणी किती घ्यावं लागेल तुम्हाला 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा. मग तुम्हाला फॉर्म्युले पार्ट असल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह निघणार नाही आहे. आणि डेरिव्हेटिव्ह नाही आला तर डेरिव्हेटिव्ह हा एक टॉपिक तर येणारच नाही तुम्हाला. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येणार नाही आहे, इनडेफिनिट येणार नाही आहे, डेफिनिट येणार नाही आहे, डेफिनिटचं अप्लिकेशन येणार नाही आहे, डिफरन्शियल इक्वेशन येणार नाही आहे, त्याचं अप्लिकेशन 7 टॉपिक्स येत नाही आपल्याला डेरिव्हेटिव्ह नाही आलं तर. मी तुम्हाला वारंवार सांगून आलो आहे, तुमचा सेकंड पेपर जर तुम्हाला तयार करायचा असेल तर तुम्हाला हे सर्व पाठ करावं लागेल व्यवस्थित. आणि समोर आपल्याकडे टाईम नाही राहणार आहे. ऑगस्ट हा निघाला, अर्धा ऑगस्ट गेला आहे आपला. आता आपल्याकडे फक्त 6 महिने राहिले आणि एवढा मोठा सिलेबस आपल्याला प्रॉपरली तयार करायचा आहे. तुम्ही जर मनापासून अभ्यास नाही केला तर मग प्रॉब्लेममध्ये जाल तुम्ही. आता लक्ष द्या हे किती होईल. कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स -1 अपॉन इन रूट 1 मायनस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. तर तुम्ही इथे या ठिकाणी याला सिम्प्लिफाय करत नका बसू. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर मायनस एक्स. आता तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की याचाच डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे. हे इथं काही नाही करायचं आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इथे नाही काढतोय आपण, डेरिव्हेटिव्ह इथे लागतोय आपला. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर मायनस एक्स कसं काढायचं लक्षात ठेवा. आता इथे मी पुन्हा तुम्हाला रिमाइंड करायचं करून देतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर मायनस एक्स, लक्ष द्या इकडे. इथे या एक्सप्रेशनमध्ये या ही टर्म आणि ही टर्म याचा सबट्रॅक्शन दिलं आहे. इथं सबट्रॅक्शन रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह लागतो. जे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म सेपरेटली मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म सेपरेटली. तर डी बाय डी एक्स 2x स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स एक्स. इथं 2 इंटू आला आहे. 2 इंटू आला की याला 2ला बाहेर काढतो आपण. 2 इंटू आला तर एक्स स्क्वेअर. आणि हा जो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आहे हा 1 असतो. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह या एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म्युल्याने काढायचा. हा किती व्हायला पाहिजे मग 2 इंटू एक्स टू द पॉवर 2 मायनस 1. हा पॉवर समोर येतो, हा पॉवर समोर येतो आणि याचा पॉवर 1 कमी होते. आणि 2 बनून जर 1 मायनस केला तर 1च राहतो. म्हणजे हा 2 जर या 2ला मल्टिप्लाय करेल तर किती होईल हा 4. इथे येईल एक्स आणि एक्सचा पॉवर 1 कमी होईल. म्हणजे किती होईल 4x मायनस 1. मग हा होईल तुमचा -1 अपॉन इन रूट 1 मायनस 2x स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू 4x मायनस. आता या 4x मध्ये आता -1ला मल्टिप्लाय करा नाही करा याला काही फरक नाही पडत. समजला एवढा पार्ट? ओके.
आता आपण याच्या होमवर्कवर येऊ. होमवर्क जरूर करा. कॉस इनवर्स एफ ऑफ एक्सचे होमवर्क देतोय मी. नंबर 1, कॉस इनवर्स 5x² minus 3x. Number 2, cos inverse 5 minus 7x. Number 3, cos inverse root x plus 1. Number 4, cos inverse sec x. हे सर्व प्रॉब्लेम करायचे कॉस इनवर्स एफ ऑफ एक्सने. इथे हा एफ ऑफ एक्स होईल, इथे हा एफ ऑफ एक्स होईल, इथे हा एफ ऑफ एक्स होईल, इथे हा एफ ऑफ एक्स होईल. याचा डेरिव्हेटिव्ह किती होईल? 10x - 3. 5चा डेरिव्हेटिव्ह एकटा कॉन्स्टंट आला, उचा डेरिव्हेटिव्ह 0. -7ला बाहेर काढला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, हा -7 होते. 0 - 7 मीन्स -7. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. असं जायचं तुम्हाला, राईट. आपण आता थर्ड प्रॉब्लेमवर येणार आहे. याच्या जे तुम्हाला पुस्तकातलं दिलंय, मी एक प्रॉब्लेम घेतो, त्याच्यावर लागला तुम्हाला होमवर्क देतो. जसं इथे साइन इनवर्स 2 x आहे. हा साला साइन इनवर्स एफ ऑफ एक्स. याचं मी तुम्हाला इथं अँसर देऊन राहिलो आहे. काय देतो आहे? अँसर इज इक्वल टू साइन इनवर्स एफ ऑफ एक्सचा प्रॉब्लेम झाला आहे आपला, राईट. साइन इनवर्स एफ ऑफ एक्स किती होईल? 1/((1 - 2 एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर ना. म्हणजे 2 एक्सचा स्क्वेअर किती होते? 2 टॉईस एक्स मीन्स तुम्ही ते 4 एक्स केला तरी चालेल. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 एक्स हा होतो 2 एक्स इंटू लॉग 2. आणि याला इथे आणलं तर 2 एक्स इंटू लॉग 2 अपॉन 1 - 4 एक्स, राईट. नंबर 4 प्रॉब्लेमवर येतोय आपण. हा आहे कॉट इनवर्स 1/((x²). लक्ष द्या इथे. हां, नवीन प्रॉब्लेम आला की मी तुम्हाला करून देतो. आणि ज्या धर्तीचे प्रॉब्लेम आपले मागे झाले त्या धर्तीचा जर प्रॉब्लेम आला असेल किंवा त्याच्या टाईपचा जर प्रॉब्लेम आला असेल तर प्रॉब्लेमसोबत मी तुम्हाला अँसर देऊन देतो. जसे अँसर तुमच्या पुस्तकाच्या मागे दिलेच आहेत, तुम्हाला पाहता येते, पण मीच काढून देतो तुम्हाला. कॉट इनवर्स लेट y इज इक्वल टू कॉट इनवर्स 1/((x²). मी तुम्हाला फॉर्म्युले शिकवता हे सांगितलं होतं की तुम्हाला प्रॉब्लेम साइन इनवर्सच्या फॉर्ममध्ये सॉल्व्ह करायचा आहे, कॉस इनवर्सच्या फॉर्ममध्ये आणि टॅन इनवर्सच्या. तुम्हाला जर कॉट इनवर्सचा प्रॉब्लेम दिलं असेल तर त्याचं कन्व्हर्शन टॅन इनवर्समध्ये करा. सेक इनवर्सचं दिलं असेल तर त्याचं कन्व्हर्शन कॉस इनवर्समध्ये करा. आणि कोसेक इनवर्सचं दिलं असेल तर त्याचं इन्व्हर्शन साइन इनवर्समध्ये करा. इथे मी तुम्हाला एक फॉर्म्युला देऊन देतो. आता इथे मला 2 फॉर्म्युला लिहून द्यायचे. यूज नंबर 1, cot 1/(x) इज इक्वल टू कॉट इनवर्स 1/(x) इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. म्हणजे तुम्हाला जर कॉट इनवर्सला अटॅच जर 1/(x) दिला असेल आणि या 1/(x) जर तुम्ही रेशिपोल घेतला, 1/(x) रेशिपोल एक्स घेतला, तर कॉट इनवर्सचं कन्व्हर्शन टॅन इनवर्समध्ये. आता हा किती होईल? कॉट इनवर्स इथं जर तुम्ही टॅन इनवर्स घेतला तर 1/((x²) रेशिपोल किती होईल? x² होईल, बरोबर आहे. आता मला या ठिकाणी दुसरा जो फॉर्म्युला यूज करायचा आहे, मी दोन्ही फॉर्म्युला लिहितो आता इथे. d/dx डबल लिहून देऊन राहिलो आहे मी. तुम्ही काहीतरी वाटू द्या थोडीशी काही ना काही. आता 1/(1 + x²). हा फॉर्म्युला केव्हा अप्लाय करणार आपण? टॅन इनवर्सला अटॅच जर एक्स असेल तर, राईट. आणि एक्सच्या ठिकाणी जर दुसरा काय आला असेल तर मग टॅन इनवर्स एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. पण ते एक्सप्रेशन एक्सच्या फॉर्ममध्येच असायला पाहिजे. अँड d/dx टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती होईल? 1/(1 + f((x²) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आणि x²चा डेरिव्हेटिव्ह काढताना नंबर 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ x² पॉवर फॉर्म्युला लागतो. हा होते 2 × x⁻² - 1 2 × x⁻1 दॅट इज अ टॉईस एक्स. तुम्हाला डायरेक्ट टॉईस एक्स लिहायचा आहे. हा झाला y. आता याला डिफरन्शिएट करू. मी मागचं रिमाइंड करून देऊन राहिलो आहे तुम्हाला. थोडीशी वाटू दे अभ्यास करताना. फिरू नका इकडे तिकडे. आता अभ्यास करायला लागा. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x
therefore dy by dx dy dx tan इनवर्स एक्स स्क्वेअर बरोबर आहे. टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स, इथला एफ ऑफ एक्स आहे एक्स स्क्वेअर, किती व्हायला पाहिजे 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 1/1 प्लस एक्स टू द पॉवर 4 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मी तुम्हाला काढून दिला आहे, त्याचा टॉईस एक्स, टॉईस एक्स इथे घेऊन या, ते टॉईस एक्स अपॉन 1 प्लस एक्स टू द पॉवर 4 झालं. आता मी काय करतोय तुम्हाला इथे काही होमवर्क लिहून देतो आहे, जे कॉट इनवर्स आणि टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये येतील. जसं मी कॉट इनवर्स 1/e टू द पॉवर एक्स दिला. नंबर 2 कॉट इनवर्स 1/log एक्स दिला. नंबर 3 टॅन इनवर्स, तुम्हाला कॉट इनवर्सचं कन्व्हर्शन टॅन इनवर्समध्ये करायचं आहे, टॅन इनवर्स कन्व्हर्शन कॉट इनवर्समध्ये नाही करायचं आहे. ध्यानमध्ये लक्षात आलं ना. फाय टू द पॉवर इतके प्रॉब्लेम्स करायचे तुम्हाला, राईट. याच्या नंतरचा प्रॉब्लेम पण तुम्हाला थोडंसं हार्ड दिला आहे, मी इकडे घेतो त्याला. आता हे प्रॉब्लेम तुम्हाला डायरेक्ट काय करता येते, बरं मी थोडंसं शॉर्टमध्ये करून देतो आहे तुम्हाला. हे प्रॉब्लेम आहे, जे काही नंबर असेल तो नंबर 5 वगैरे जो असेल तो कॉस इनवर्स इन रूट 1 प्लस एक्स बाय 2. आता लक्ष द्या इकडे, हे प्रॉब्लेम दिसायला फार छोटे आहेत प्रॉब्लेम्स आपले, पण थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला दिमागच लावावं लागेल या ठिकाणी. मी कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स डायरेक्ट अप्लाय करू शकतो, पण हा प्रॉब्लेम खूप लेंथी जाईल त्याने. तर मी तुम्हाला इथे एक शॉर्ट मेथड सांगतो. ॲक्च्युली मेथड ऑफ सबस्टिट्यूशन आपल्याला इनवर्समध्ये नंतर शिकायची आहे, पण मी पहिले सांगून देतो तुम्हाला काय करायचं आहे. लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन रूट 1 प्लस एक्स बाय 2. आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा जो 1 प्लस कॉस थिटा आहे, 1 प्लस कॉस थिटा याची व्हॅल्यू स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येते, आणि ह्या 1 प्लस कॉस थिटासाठी जे एक्सप्रेशन तयार होते ते होते 1 प्लस एक्स 1 प्लस एक्स 1 प्लस एक्स. आता समजा मी एक्सच्या ठिकाणी जर कॉस थिटा पुट केला, एक्सच्या ठिकाणी हा होते 1 प्लस कॉस थिटा, मग त्याच्या ठिकाणी किती लिहिणार तुम्ही 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे आतमध्ये काय राहील मग कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, आणि बाहेर येऊन काय होईल तो कॉस थिटा बाय 2. मग कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होऊन जाईल. म्हणून तुम्हाला 1 प्लस एक्स बाय 2 असं जर दिलं असेल, मी तुम्हाला 1 मायनस एक्सचा प्रॉब्लेम आता होमवर्कसाठी देणार आहे. हे ओल्ड सिलेबसमध्ये 1 मायनस एक्स आणि 1 प्लस एक्सचे दोन्ही प्रॉब्लेम्स होते. इथे 1 मायनस एक्सचं दिले नाही तुम्हाला, ओल्ड सिलेबसमध्ये आहे ते. आता तुम्हाला या ठिकाणी 1 प्लस एक्स बाय 2 असं जर नेहमी दिलं असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला याच्या थ्रू जायचं आहे, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम इझी होईल. तुम्हाला गाईडच्या बेसिसवर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचे आहे, गाईडवर मार्केटमध्ये यायची आहे. समजा गाईड आली तरी तिचा यूज करा फक्त, आणि मला सांगा ते प्रॉब्लेम काही करता येते कमी जास्त, मी करून देईल तुम्हाला त्या प्रॉब्लेम्समध्ये. पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, दॅट एम्प्लाइज थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स, बरोबर आहे. आणि मला कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहित आहे, दॅट इज -1 इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता मला सांगा वाय किती होतो बघा. कॉस इनवर्स इन रूट 1 प्लस कॉस थिटा बाय 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स इन रूट 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स, हा 2 कॅन्सल, रूटच्या आतमध्ये कॉस स्क्वेअर थिटा बाय 2, आणि हा होतो मग कॉस इनवर्स कॉस थिटा बाय 2, हा झाला थिटा बाय 2. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आणि चांगला प्रॉब्लेम आहे तुम्हाला. म्हणजे असं नाही की प्रॉब्लेम फार छोटा आहे म्हणजे खूप इझी असते, असं बिलकुल नाही. छोटे प्रॉब्लेमच कठीण असतात. आता इथे काय होईल माहिती आहे का, इथला हा 1/2 आपण बाहेर काढला, उरला की तिथं थिटा, आणि मग थिटाची व्हॅल्यू इथे ठेवायची,
इथून आणायची ही किती कॉस इन्व्हर्स एक्स हा झाला वाय तुमचा. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हा होतो मग dy बाय dx. इथून 1/2 कॉन्स्टंट आहे इंटू दिलाय 1/2 ला बाहर काढला अपन. dy dx कॉस इनवर्स एक्स हो रहा है आपका 1/2 आणि हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपला -1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला तुमचा -1 अपॉन 2 इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता समजा मी तुम्हाला या प्रॉब्लेमवर जर माझी इच्छा होमवर्क द्यायची असेल आणि तुम्हाला जर आपलं नॉलेज थोडंसं मॅथच्या बद्दल वाढवायचं असेल, समजा मी या ठिकाणी कॉस इन्व्हर्सच्या ठिकाणी साइन इन्व्हर्स दिला. ही टर्म तुम्हाला नेहमी याच फॉर्ममध्ये घ्यायची आहे. हे याच्यासाठी स्पेशल बनलेला पार्ट आहे हा. तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. रूट 1 + x/2 यू हॅव टू ऑलवेज पुट x = cos θ म्हणजे सिम्प्लिफाय होते याप्रमाणे. पण आता इथं काय झालं माहिती आहे का, याला आपण सिम्प्लिफाय केलं आणि कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल झाला. पण आता मी काय केलं, कॉस इन्व्हर्सच्या ठिकाणी साइन इन्व्हर्सचं प्रॉब्लेम दिलं आणि एक्सप्रेशन तेच दिलं 1 + x² 1 + x/2. आता होईल का या ठिकाणी, इथे जो कॉस इन्व्हर्स आला आहे त्या ठिकाणी साइन इन्व्हर्स येईल आणि मग हे जे ह्या जो एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय केलं हा cos θ/2 राहील. इथे साइन इन्व्हर्स राहील, इथे मग कॉस राहील. मग आता काय करणार, मग या कॉसचं कन्व्हर्शन साईनमध्ये करावं लागेल. मग या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून देतो मी, cos θ = sin π/2 - θ. मग आता काय होईल या ठिकाणी, इथे साइन इन्व्हर्स राहील तुमचा आणि इथे येईल cos θ/2 आणि मग cos θ जर sin π/2 - θ असेल तर मग cos θ/2 किती होईल, sin π/2 - θ/2. मग हा साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल. शिल्लक किती राहील, π/2 - θ/2. जसं इथे θ/2 राहिला, इथे π/2 - θ/2 राहिले एवढंच. आणि एकटा π/2 आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती येईल, 0 -1/2 येईल. इथे -1/2 येईल, बरोबर ना. आता इथला मायनस आणि इथला मायनस प्लस होईल. मग मला सांगा याचं अँसर किती होईल, 1/2 इन रूट 1 मायनस x². आता मी सेकंड प्रॉब्लेम देतो. ते साइन इन्व्हर्सचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे, इन रूट 1 मायनस x/2. आता सांगतो मला इथं फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे. 1 मायनस cos θ = 2 sin² θ/2. तुम्हाला इथे पुट काय करायचं आहे, साइन cos θ x = cos. आता लक्ष द्या इकडे, किती होईल, 1 मायनस cos θ होईल. हा किती होईल, 2 sin² θ/2. 2 कॅन्सल होईल, राहिलं किती, भारी किती होईल, sin θ/2 म्हणजे साइन इन्व्हर्स साइन कॅन्सल, राहिलं θ/2. तिथं 1/2 बाहेर काढला आणि θ किती येते, cos इन्व्हर्स x आणि cos इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येते, -1 अपॉन बरोबर आहे ना. मग अँसर किती येईल, -1/2 इन रूट 1 मायनस x. हे साईनचं प्रॉब्लेम आहे. साइन इन्व्हर्स इथं साइन येतो याच्यासाठी, हा फॉर्म्युला आपला sin² फॉर्ममध्ये. नंबर 3 प्रॉब्लेम मी कॉस इन्व्हर्सचं दिला आहे आणि इथं दिलं 1 मायनस x/2. 1 मायनस x दिलं, तुम्हाला पुट काय करायचं आहे, cos θ. आता आतली ब्रॅकेट कशाच्या फॉर्ममध्ये येईल, साईनच्या ब्रॅकेट. हा साइन आणि हा कॉस. तर हा येतो साइन, हा कसा येतो sin θ/2. मग तुम्हाला sin θ/2 साठी कन्व्हर्शन कॉसमध्ये करावं लागेल. तुम्हाला इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे, sin θ = cos π/2 - θ या टाईपचा. आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. समजा हे प्रॉब्लेम नाही येत असेल तुम्हाला तर उद्या मला विचारायचं आहे. आणि याच्यानंतर समजा ऑफलाईन जरी क्लास चालू झाला असेल तर मी मॅक्झिमम प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला ऑनलाईनच पाठवत जाईल घरी, म्हणजे आपला क्लासमधला टाईम वाचत जाईल. मी काल विचार केला की आपल्याला जर सिलेबस चांगला आणि व्यवस्थित करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जे कठीण प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला होमवर्क तर देत जाईल, पण तुम्ही जर मला ते प्रॉब्लेम विचारलं तर आपलं ऑनलाईनचा क्लास आहे तिकडे ऑफलाईनमध्ये खूप टाईम घेईल. मग आपण काय करू, मग ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करत जाईल आणि पाठवत जाईल आणि समजावून सांगत जाईल. तुमचे दोन्ही कामं भागेल.
ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही भागेल, म्हणजे आपलं सिलेबस व्यवस्थित आणि चांगलं होईल. लक्षात आहे. हा पेज नंबर 21 मधला इथपर्यंत आलोय आपण. मी पहिला प्रॉब्लेम करून दिलं, त्याचे काही प्रॉब्लेम घेतले, होमवर्कला दिलं, याचे काही होमवर्क, याचे काही होमवर्क, याचे काही होमवर्क, याचे काही होमवर्क झाले आहेत आता, राईट. की तुम्हाला या टाईपचा जर प्रॉब्लेम आला तर तुमच्या डोक्यात दिमागामध्ये एकदम फिक्स झाला आहे मला काय करायचं म्हणून. आता आपण इथे येतोय, राईट. इथे थोडीशी गडबड झाली. हे नवीन टाईपचा प्रॉब्लेम दिला आहे. स्क्वेअरचा प्रॉब्लेम कधी दिलं नव्हतं आपल्याला, सायन्स स्क्वेअरचा प्रॉब्लेम आता दिला. हा प्रॉब्लेम नंबर 6 आहे तुमचा. कोणचा? पेज नंबर 21चा. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट आहे. सर्वांकडे पुस्तक आहे, ते सर्व विचारायचे आहेत आपण. सायन्स स्क्वेअर, साइन इनवर्स एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. आता लक्षात आहे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं आहे. सायन्स स्क्वेअर दिला असेल तर हा कॅन्सल नाही होत. सायन्स स्क्वेअर दिला असेल तर हा कॅन्सल नाही होत. लक्षात ठेवा. आता लिहू नका तुम्ही, लिहू नका म्हणजे ऐका व्यवस्थित. माझा शब्द आला आपला ऑफलाईन क्लासचा. वाय इज इक्वल टू सायन्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स स्क्वेअर. आणि असं प्रॉब्लेम तुम्हाला पहिले आलाय, पहिले साईन नंतर साइन इनवर्स. आतापर्यंत प्रॉब्लेम कसे होते? इनवर्सची टर्म पहिली होती, राईट. आता लक्षात ठेवा, हा स्क्वेअर थोडंसं लक्षात ठेवा इकडे. हा जो साइन इनवर्स एक्स स्क्वेअर आहे हा या साईनचा अँगल आहे. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं, समजा मला साइन टू द पॉवर एन थिटा दिला असेल तर हा होतो साइन थिटा टू द पॉवर एन, बट डज नॉट इक्वल टू साइन थिटा टू द पॉवर एन. मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हा जो पॉवर दिला आहे ना, हा पॉवर मला असं लिहिता येते, साइन इनवर्स एक्स स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर करता येते. साईनचा स्क्वेअर आहे ना हा मला होल स्क्वेअर करता येते. आता मी काय करतोय या ठिकाणी, मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला होता. साइन इनवर्स एक्स दिला होता. ऍक्च्युली मी एक्सच देतो इथे. हा साइन आणि जसा साइन इनवर्स साइन कॅन्सल होतो तसा साइन आणि साइन इनवर्स सुद्धा कॅन्सल होतो, एक्स राहतो. हा जर साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल झाली, राहील किती इथे? एक्स स्क्वेअर राहील आणि त्याचा स्क्वेअर होईल, म्हणजे हा झाला एक्स टू द पॉवर 4. म्हणजे ऍक्च्युली हे जो एवढं मोठं एक्सप्रेशन दिलं आहे, साइन स्क्वेअर साइन इनवर्स एक्स स्क्वेअर, याची फक्त आणि फक्त व्हॅल्यू किती होती? एक्स टू द पॉवर 4. तुम्हाला हे सिम्प्लिफिकेशन माहीत असायला पाहिजे. मग असं ना, तुम्हाला वाय इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 हे तर विचारणारच नाही कधी. हे तर 11चा पार्ट आहे ना. तर त्यांनी काय केलं, स्वतःची आयडिया लावून या एक्स टू द पॉवर 4ला या फॉर्ममध्ये लिहिलं. आता त्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा होतो dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx एक्स टू द पॉवर 4 आणि हा तो 4 इंटू एक्स टू द पॉवर 4 मायनस 1 पॉवर फॉर्म्युला बदलला 4x क्यूब. बरोबर आहे. वाटलं तर आपल्याला आता होमवर्क देता येईल याचे. तसं पहिलं होमवर्क आहे, साइन क्यूब केलं आपण इथे आणि साइन एक्स केला. आता किती वेळा इनवर्स केला इथे. हा क्यूब इथे येईल, साइन आणि साइन कॅन्सल होईल, इनवर्स होईल. एक्सचा क्यूब किती राहील? एक्सचा क्यूब राहील. मग एक्सचा क्यूब दिला असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? त्याचा आन्सर किती येईल? 3x स्क्वेअर. आता मला सांगा, मी सेकंड नंबरवर काय करतोय? साइन टू द पॉवर 4 करतोय, इथं साइन इनवर्स करतोय आणि इथे रूट एक्स करतोय. हा साइन टू द पॉवर 4 होईल. मग साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होईल. रूट एक्स टू द पॉवर 4 होतो एक्स स्क्वेअर. रूट एक्स टू द पॉवर 4 किती होतो? एक्स स्क्वेअर होतो. आणि मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती होईल? ट्वाइस एक्स होईल. बरोबर ना. तुम्हाला काही ठेवता येईल इथे. समजा आपण या ठिकाणी नंबर 3 ठेवला, साइन स्क्वेअर घेतला, साइन घेतला, ई टू द पॉवर एक्स घेतला, तर इनवर्स घेऊ आपण. असं केलं. याचं पूर्णच्या पूर्ण एक्सपान्शन ई टू द पॉवर ट्वाइस एक्स होते. किती होते? आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह किती होते? ई टू द पॉवर एफ ऑफ एक्सचा ई टू द पॉवर ट्वाइस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्वाइस एक्स दॅट इज 2. हे त्याचे आन्सर झाले. हे होमवर्क दिले मी. समजा याच्यातलं नाही आलं तर मला व्हॉट्सअपवर सांगा, सर मला हे प्रॉब्लेम नाही आलं, मी पुन्हा करून देईल तुम्हाला. पण घरी करा होमवर्क आता.
डबरू वाजेल नाही तर आपलं पूर्ण तांडव करायला लागेल. झोपू नका आणि खाऊ नका नुसतं. हे झाले आपले प्रॉब्लेम्स इथे. आता नंतर ते टाईपचे प्रॉब्लेम चालू होतात, मग त्याकडे आपण नंतर वळू. आता आपण आज जे प्रॉब्लेम्स केले त्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला या ठिकाणी जे होमवर्क्स दिले आहेत ते आहे 1.2 मधलं प्रॉब्लेम नंबर 6. कोणचा आहे? 1.2 मधलं प्रॉब्लेम 6. आता तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा मी होमवर्क देतो आहे इथे लंबा चौडा. 1.2 मधलं प्रॉब्लेम नंबर 6 आहे आणि 6 मध्ये किती प्रॉब्लेम्स आले आहेत? 1 पासून तर 10 पर्यंत. इतकं होमवर्क आहे तुम्हाला आजचं. ठीक आहे. राईट. याच्यामध्ये तुम्ही हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. घरी बसा आता, नाही तर मी प्रत्येकाच्या घरी फोन करील बरं. आता बॅच 2 सकाळची बॅच 7ची बॅच. इथले पोरं जास्त अभ्यास नाही करत आहेत. 1चे काही ना काही डिफिकल्ट विचारतात संध्याकाळचे. सकाळच्या बॅचने लक्षात ठेवा. आता तुम्हाला काहीही डिफिकल्टी आली तर मला विचारा, मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. आणि बारीक सारीक गोष्टी करायच्या आहेत, कारण या ठिकाणी तुम्हाला जे प्रॉब्लेम्स दिले आहेत ते सोपे नाही दिले आहेत. हे खूप लंबे प्रॉब्लेम्स दिले आहेत. माझं डोकं खात आहे हे प्रॉब्लेम्स. लक्षात ठेवा. तुम्हाला एक एक टर्म समजून घ्यायची आहे या ठिकाणी. आणि इनव्हर्सवर 100% प्रॉब्लेम असते, लक्षात ठेवा. जे मुलं आपले टॉपर आले त्यांना विचारा पहिले. त्यांचे नंबर मी लागेल तर तुम्हाला देऊन देतो. त्यांना विचारा कसं करायचं, कसा अभ्यास करायचा. तुमचा 25% सिलेबस कमी झाला तर तेवढाच वाढवला याच्यामध्ये. म्हणजे कमी करून काही फायदा नाही झालाय तुमचा. नाही कमी झाला माझा, कोरोनामुळे कमी झाला. पहिलेच तुमचा नवीन सिलेबसमध्ये पहिलेच वाढून आलेला सिलेबस आहे. कमी झाला म्हणजे काही फरक नाही पडला सिलेबसवर तुमच्या. तुम्हाला अभ्यासच करायचा आहे चांगला, नाही तर बोंबवले तुम्ही. मी तुम्हाला उद्या काय करतो माहिती आहे का, जे आपले टॉपर पोर आहेत त्यांचे नंबर देतो. त्यांना विचारा की तुम्ही मॅथ्सचा अभ्यास कसा केला म्हणून, आणि थोडंसं त्याची गाईडलाईन घ्या आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. समजलं का? ओके, चला ठीक आहे.